ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथमतः हार्दिक स्वागत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निसर्गाने नटलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील आदिवासी दुर्गम भागातील विठे या गावातील हरिभक्त परायण सावित्राई विद्यालय विठे येथे आज विद्यार्थ्यांच्या सहभागातून अनोखा आणि अविस्मरणीय व मनोरंजनात्मक पद्धतीने थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गणिताचे धडे गिरविण्यासाठी फक्त फळा आणि खडूच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध संकल्पना, भौमितिक आकृत्यांची माहिती गणित विषयाचे शिक्षण तज्ञ शिक्षक श्री RL वावळे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांना क्रीडांगणावर माहिती करून दिली। यावेळी परिपाठात गणिती प्रश्न, कूटप्रश्न, कोडे घेऊन गणिती परिपाठ सादर करण्यात आला। विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने परिपाठाचे सादरीकरण केले तर गणित शिक्षक श्री वावळे RL यांनी थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे जीवनचरित्र व कार्याची माहिती करून दिली। भौमितिक आकृत्या, किरण, रेषाखंड, रेषा, वर्तुळ, त्रिज्या, व्यास, परिघ, केंद्रबिंदू, स्पर्शिका, छेदिका हे मैदानावर विद्यार्थ्यांच्या सहभागाने प्रात्यक्षिकाद्वारे सादर केले। बादलीची व पाण्याच्या मग्गाची धारकता म्हणजे घनफळाद्वारे पाणी किती मावेल हे देखील प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांनी सादरीकरण करून दाखविले। वृत्तचिती, शंकू यांची घनफळे व त्यामधील संबंध देखील प्रात्यक्षिकाद्वारे पटवून देण्यात आले। विविध भौमितिक आकृत्यांच्या रांगोळ्यांचे देखील रेखाटन विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने केले होते। प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये आर्यभट्ट गट, रामानुजन गट व भास्कर गट तयार करून विविध प्रश्न विचारण्यात आले होते। त्यात इयत्ता 10वीचा रामानुजन गट प्रथम, इयत्ता 8वीचा भास्कर गट द्वितीय तर इयत्ता 9वीचा आर्यभट्ट गटाने तृतीय क्रमांक पटकावला। विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना व सहभागी स्पर्धकांना पेन्सिल, पट्टी व कंपास पेटी इत्यादी शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले। सर्व विद्यार्थ्यांमधून मॅथ्स किंग व मुलींमधून मॅथ्स क्वीन निवडण्यात येऊन गौरविण्यात आले। संपूर्ण दिवस थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय गणित दिन मोठ्या दिमाखात सुसंपन्न करण्यात आला। या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना शेवटी खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सदर कार्यक्रम मुख्याध्यापक श्री बाबासाहेब वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ गणितज्ञ विषय शिक्षक श्री RL वावळे यांनी नियोजन करून माहिती दिली तर श्री वैरागर DS यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण केले। श्री JK कोटकर, श्रीमती बोडके मॅडम, श्री आवारी सर, श्रीमती नंदा शिंदे, श्री मंडलिक मामा यांनी मोलाचे परिश्रम घेऊन कार्यक्रमात रंगत आणली। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहिल्यानगर। 5/125, 7/216, 7/343, 8/512, 9/729 आणि 10/1000। आता वर्ग कोण सांगते? संख्या माहिती आहे ती म्हणजे कोणती संख्या? 3.1416 आणि 2 दशांश आपण किती तो 3.14 ही आधी पाहिजे जगानं मान्य केली। जर आम्ही इथे गेला मध्ये गेला तरी पाहिजे मध्ये किती वापरणार आहे? आपल्या शाळेमध्ये किती वापर काय होते? भरते, बरोबर। याचा अर्थ वृत्तचितीचं घनफळ हे शंकूच्या घनफळाच्या तिप्पट असतं। वृत्तचितीचं घनफळ हे शंकूच्या घनफळाच्या तिप्पट असतं आणि शंकूचं घनफळ हे वृत्तचितीच्या घनफळाच्या किती असतं? 1/3 पट असतं, बरोबर। हा, ओके। ही बाजू निघलं, ही बाजू पट्टी सगळं आणायचं। तुम्ही आता हे करा, व्हिडिओ बंद करा। स्पर्शही करत नाही, बरोबर। म्हणजे वस्तू आणि तिचा काही संबंध नाही, बाहेर आहे वस्तू आता। ओके, हा, चला आता तुम्ही कसं का पुढे संख्या माहिती आहे ती म्हणजे कोणती संख्या?
3.1416 आणि 2 दशांश आपण किती तो 3.14 ही आधी पाहिजे जगानं मान्य केली. आम्ही जरा मध्ये गेला तरी पाहिजे किती वापरणार आहे आपल्या शाळेमध्ये किती वापर 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा 9, 3चा 9, 4चा 16, 5चा 5चा 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81, 10चा 100, 11चा 121, 12चा 144, 13चा 169, 14चा 196, 15चा 225, 16चा 256, 17चा 289, 18चा 324, 19चा 361, 19चा 361. स्पर्शही करत नाही. बरोबर, म्हणजे वस्तू आणि तिचा काही संबंध नाही, बाहेर आहे वस्तू आता. ओके, हा चला आता तुम्ही कसं का पुढे काय होते भरते. बरोबर, याचा अर्थ वृत्तचितीचं घनफळ हे शंकूच्या घनफळाच्या तिप्पट असतं. वृत्तचितीचं घनफळ हे शंकूच्या घनफळाच्या तिप्पट असतं आणि शंकूचं घनफळ हे वृत्तचितीच्या घनफळाच्या किती असतं 1/3.